नमस्कार. मराठी किचनमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे एकदम हॉटेल आणि रेस्टॉरंटसारखं व्हेज मंचुरियन. बनवायला एकदम सोपं आणि खायला एकदम टेस्टी आहे. सगळ्यांना पसंत येणारी अशी हे रेसिपी आहे. खूप छान. तर चला आपण बनवूया. पत्ताकोबीचे 4 पत्ते व्यवस्थित सगळ्या भाज्या अगोदर धुवून घ्यायच्या. एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे, मीडियम साईजची शिमला मिरची, एक गाजर घ्यायचं आहे. चॉपरमध्ये बारीक बारीक चॉप करून घ्यायचं आहे. नसेल तर चाकून पण तुम्ही बारीक करू शकता. पण भाज्या एकदम बारीक चिरून घ्यायच्या आणि चिरायच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. तर आता आपल्याला याच्यासाठी पाहिजे अर्धी वाटी. पहिला आपण अद्रक आणि लसूण ठेचलेलं ह्यात टाकलेलं आहे. तर अर्धी वाटी हे कॉर्न स्टार्च आणि अर्धी वाटीपेक्षा थोडा जादा मैदा आहे. कॉर्न स्टार्च, कॉर्न फ्लोअर तुम्ही टाकू शकता आणि अर्धी वाटी मैदा टाकायचा आहे. थोडा कमी पण करू शकता. फ्लोअर कॉर्न स्टार्च नसलं तर तांदळाचं पीठ घ्या. थोडंसं काळ्या मिऱ्याची ही पावडर आहे, थोडीशी धनिया पावडर 1 चमचा आहे. 1 चमचा आपलं घरचं लाल तिखट आहे. लाल मिरची पावडर पण तुम्ही टाकू शकता. थोडासा ना हाताने क्रश केलेला असंही ओवा टाकायचा आहे. हे बघा मस्त असं थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. ह्याला व्यवस्थित मिक्स करून हलवून घ्यायचं. आता हे भाज्या थोड्या ओल्या असतात त्यामुळे हे ओलं होतं. आता हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला छोटं असं हे बघा तेल थोडं लावा आणि हातानं थोडं छोटं मंचुरियन बॉल बनवून घ्यायचं आहेत. आता ह्याला जास्त दाबायचं नाही. जास्त दाबलं म्हणजे आतपर्यंत तेल पोचत नाही, आतून कच्चं आणि वरनं सक्त राहतं. आता थोडं अर्धा बॉल आपण असंच बनवून घेतलं. अर्ध्या बॉलमध्ये हे सोया सॉस आहे, आसाने मिळतं बरं का हे. तर हे अर्धे बॉल हे सोया सॉस टाकून बनवलेले आहेत. तर चला आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे साईडला. गरम तेलामध्ये एक एक बॉल टाकायचा आणि व्यवस्थित तळून घ्यायचं. हलवून दोन्ही साईडनं व्यवस्थित तळलं पाहिजे मस्त असं. तर पहिला आपण बिना सोया सॉसचं बॉल तळून घेतलेलं आहे. तर बिना सोया सॉस बॉल जे आहे ते थोडं सक्त होतात बरं का. कठोर आणि सोया सॉस टाकलेलं थोडं लिक्विडवालं असतं त्याच्यामुळं थोडं सॉफ्ट होतात. ह्याला व्यवस्थित तळून घ्यायचं दोन्हीही बॉल. हे बघा आपलं झालेलं आहे. आता कढई गरम करायला ठेवायची. थोडं 3-4 टेबलस्पून हे तेल टाकायचं. एक मीडियम साईजचा कांदा टाकायचा, थोडीशी शिमला मिरची, तुम्ही आता गाजर बी टाकू शकता. शिमला मिरची आणि कांद्याला थोडंसं हलवून घ्यायचं. मीडियम फ्लेम गॅसवर परतून घ्यायचं जरा वेळ. एकदम सोपं आहेत बरं का बॉल. तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी व्हेज मंचुरियन. ह्याला हलकंसं भाजू द्यायचं. थोडासा ठेचलेला अद्रक आणि लसूण टाकायचा. तुम्ही याची पेस्ट करून पण टाकू शकता. आता आपण यात काय मसाले टाकायचे आहेत. हलकंसं ह्याला ना ब्राऊन होऊ द्या मीडियम फ्लेमवर. 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. लाल काश्मीरी मिरची पावडर बी टाकू शकता. 1 चमचा धनिया पावडर टाकायची आहे, धन्याची पावडर. थोडंसं हे हॉट चिली सॉस पण मार्केटमध्ये आसाने मिळतं. नंतर हे 3-4 टेबलस्पून आपल्याला आहे टोमॅटो सॉस टाकायचं आहे. टोमॅटो सॉस थोडं जादा टाकायचं आणि 1 चमचा आपल्याला हे सोया सॉस टाकून घ्यायचं आहे. हे सॉसेस खूप जरुरी आहे याच्यामध्ये. एकदम सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहे. आसाने कोणी पण बनवू शकतं. तर 1 चमचा कॉर्न स्टार्च पाण्यात अर्धा कप पाण्यात भिजवायचं आणि ह्याच्यात मिक्स करायचं. हे कशासाठी तर ग्रेव्ही थिक होती. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तळ्याला जे बॉल आहेत थोडंसं चवीनुसार आपण ह्यात मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता हे बॉल ह्याच्यात ॲड करायचं. बॉल टाकल्यानंतर मस्त असं हलवून घ्यायचं. खूप छान आणि लवकर बनणार आहे. एकदम इझी पद्धतीनं तुम्ही घरी बनवू शकता. हे बघा थोडा वेळ 2 मिनिट याला हलवून घ्यायचं आणि मस्त असं आपलं हे व्हेज मंचुरियन तयार झालेलं आहे. तुम्ही पण घरी असं जरूर ट्राय करा. तुम्हाला व्हिडिओ पसंत आला असेल तर एक लाईक जरूर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.